न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। महाराष्ट्रामध्ये सध्या फडतूसवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंची टीका आणि त्याला फडणवीसांनी दिलेलं प्रत्युत्तर यामुळे आधीच राजकारण पेटलंय, पण आता त्यात संजय राऊतांच्या टीकेने पुन्हा एकदा भर घातलेली आहे। त्यामुळे फडतूस विरुद्ध काडतूस या संघर्षात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाल्याचं दिसतंय। फडतूसला फडणवीसांचं काडतूसनं प्रत्युत्तर। फडणवीसांचं काडतूस भिजलेलं, राऊतांचा वाद। अवकात पाहून बोला, भाजपचा राऊतांवर पलटवार। महाराष्ट्रात फडतूस राजकारण तापलं। एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे। अत्यंत लाचार, लालघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय। फडतूस नहीं काडतूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा घुसेगा। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये रंगलेला हा फडतूस विरुद्ध काडतूस संघर्ष। ठाण्यातील महिला पदाधिकाऱ्यावरच्या हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणत जहरी टीका केली। त्याला फडणवीसांनी ही फडतूस नव्हे तर काडतूस असल्याचा पलटवार उद्धव ठाकरेंवर केला। आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री। उद्धव ठाकरे, फडतूस नहीं काडतूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा घुसेगा। पण आता फडणवीसांच्या या प्रत्युत्तरावर पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून प्रतिहल्ला करण्यात आलाय। संजय राऊतांनी फडणवीसांच्या काडतूस टीकेवर प्रहार करत राऊतांनी हे काडतूस भिजल्याचा टोला लगावलाय। तुम्ही काडतूस असाल हो, असे भिजलेले काडतूस या महाराष्ट्रात खूप पाहिलीत आम्ही। या भिजलेले काडतूस उडत नाहीत। तुमचं खरं काडतूस कुठला असेल तर सीबीआय आणि ईडी आहे, म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे सगळ्यांची। आधी उद्धव ठाकरे आणि आता संजय राऊतांनीही फडणवीसांवर शेलक्या भाषेत वार केल्यानंतर भाजपकडून राऊतांवर जोरदार घणाघात झाला। सूर्याकडे कुणी थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर पडते। अशी गत झाली आहे श्रीमान उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र देव माणूस म्हणून पाहतो। त्यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी स्वतःची लायकी काय, स्वतःची अवकात काय याचा तरी विचार करायला हवा। उद्धव ठाकरेंनी केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपकडूनही जोरदार हल्ला चढवला जातोय। त्यातच आता राऊतांनीही फडणवीसांवर टीका करत एक प्रकारे आगीत तेल ओतण्याचं काम केलंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या फडतूस विरुद्ध काडतूस संघर्षात आणखी काय काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार खणाखणी सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुकीत ज्यांचं तिकीट कापलं गेलं होतं त्यांनी जास्त बोलू नये असा टोला संजय राऊतांनी लगावला होता। राऊतांच्या टोल्यानंतर राजकीय संघर्ष आता भीषण झालेला आहे। राजकारणातली कहाणी घर घर की। कोण बावनकुळे? त्यांना विचारा तुमचं तिकीट का कापलं होतं? एका इशाऱ्यानं तापलं राजकारण। आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा। धमकी, घर, तिकिटाचा राजकीय बॉम्ब। चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका करताना संजय राऊतांनी 2019 मधल्या निवडणुकीचा संदर्भ दिला। तत्कालीन भाजप शिवसेना सरकारमध्ये ऊर्जा मंत्री राहिलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आलेली नव्हती। मात्र नंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं, प्रदेशाध्यक्षही करण्यात आलं। पण संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वर्मी लागेल अशी टीका केली आहे। कोण बावनकुळे? त्यांना विचारा तुमचं तिकीट का कापलं होतं 2019 साली?
तुम्हाला घराबाहेर का पडू दिलं नव्हतं भाजपचे तुमच्या हायकमांडनेच. आणि शिवसेनेला धमक्या देऊ नका, हे तुमचं फिरणं सुद्धा आहे ना तुमच्या टांगांवरचं, हां, टांगा सांभाळा तुमच्या. राज्यामध्ये फडतूस आणि काडतूस यावरून आता राजकारण पेटलंय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले होत आहेत. उद्धव ठाकरेंना राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिला होता. त्यावर संजय राऊतांनी तिकिटाच्या माध्यमातून चिमटा काढला. या टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. मी संजय राऊत साहेबांना मागच्या 8 दिवसापूर्वी आवाहन केलं की सकाळचा भोंगा बंद करा. आता ह्या भोंग्यात काय आहे, तर सकाळीपासून वातावरण बिघडवतात. आता आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही हे बंद करा. राज्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गटात सुरू झालेला संघर्ष थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. त्यातच आता ठाकरे गटाचा भाजप सोबतही संघर्ष सुरू झालाय. वर्षभरावर लोकसभा निवडणुकाही आल्यात. त्यामुळे राजकीय संघर्ष आणखी भीषण होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सरकार बदलल्यानंतर अनेक गोष्टी बदलत असतात आणि याचा नुकताच एका घटनेतनं प्रत्यय देखील आलेला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याकडून नवनीत राणा केस काढून घेण्यात आलेली आहे. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये प्रदीप घरत सरकारचे वकील होते. या मुद्द्यावरून ठाकरे गटानं राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नवनीत राणा, रवी राणा, नारायण राणेंना तुरुंगात पाठवणारे वकील प्रदीप घरत यांच्याकडून राणांची केस काढून घेण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना नितेश राणे, नील सोमय्या, मोहित कंबोज यांच्या प्रकरणात प्रदीप घरत सरकारी वकील होते. कोर्टात ही प्रकरणं तडीस जात असताना राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्यानं ठाकरे गटानं हल्लाबोल केलाय. सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतो आपण, की त्याच्यात कंबोज आहेत, नारायण राणे आहेत, सोमय्या आहे, नवनीत राणा आहेत, या सगळ्यांच्या केसेसमध्ये गंभीर आहेत. यावर प्रदीप घरत तुटून पडत असत. आणि बरोबर आत्ता सरकारकडनं त्यांच्या केसेस डिफ्यूज कशा करायच्या, कमी कशा, त्याचा संबंध गांभीर्य कसं घालवायचं, यासाठी प्रदीप घरतांना बाजूला केलंय. आरोपीला जन्मठेप मिळवून देणारे निष्णात वकील अशी प्रदीप घरत यांची ख्याती आहे. घरत यांनी आतापर्यंत 30 हाय प्रोफाईल प्रकरणं हाताळली आहेत. त्यातील 25 प्रकरणांमध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातही घरत यांनी सीबीआयचे वकील म्हणून युक्तिवाद केलेला होता. या प्रकरणात अब्दुल करीम तेलगीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पत्रकार जेडे हत्याकांडामध्ये 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. प्रदीप घरत यांच्या युक्तिवादामुळे मुंबई सेशन कोर्टात सलमान खानला हिट अँड रन प्रकरणामध्ये 5 वर्षांची शिक्षा झाली होती. 2015 मध्ये मुंबईच्या मालवणीत विषारी दारू पिऊन 105 जणांचा जीव गेला होता. या प्रकरणात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं घरत यांनाच सरकारी वकील म्हणून नेमलं होतं. मात्र आता राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केलाय. आणि विचार करा, पायाखालची वाळू सरकली, सगळेजण त्या केसमध्ये अडकतील ही निश्चित आहे. एवढंच समजून जा, हे सरकार जे सर्वोच्च न्यायालय म्हणतं तसंच ऐकीने एवढंच समजून घ्या. सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याकडे राज्य सरकारनं इतर संवेदनशील प्रकरणं सोपवली आहेत. त्यामुळे घरत यांच्याकडील राजकीय प्रकरणं काढून घेण्यात आलेली आहेत. मात्र राज्यातल्या राजकारणाचं सध्याचं स्वरूप पाहता हा मुद्दाही राजकीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्याआधीच राजकीय रामायणाला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा टीजर जारी झालाय आणि लागलीच ठाकरे गटानं टीकेचा बाणही चालवलाय. एकंदरीतच शिवसेना आणि ठाकरे गटाला वादासाठी आता एक नवा मुद्दा मिळालाय. अयोध्या में शंखनाद, आ रहे हैं एकनाथ हा टीजर जाहीर करून शिवसेनेनं बिगुल वाजवलाय. जहां शासक नाही सेवक हो या वृत्तीनं काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्यानं देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय.
अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे। शंखनाद करत आणि ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला निघणार आहेत। मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून 2 ट्रेन्स कार्यकर्त्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 एप्रिलला लखनौला रवाना होतील। 8 एप्रिलला रात्री एकनाथ शिंदे योगी आदित्यनाथांची भेट घेतील। 9 एप्रिलला सकाळी श्रीरामाचं दर्शन घेतील। त्यानंतर मुख्यमंत्री हनुमानगढी, लक्ष्मण किल्ला इथं भेट देतील। संध्याकाळी मुख्यमंत्री शरयूच्या तीरावर महाआरती करणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत परततील। रात्री बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील। मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटानं टीका केली आहे। अहो त्यांना अयोध्या आम्हीच दाखवली, माझ्याबरोबरच प्रथम आले होते अयोध्येला। ते तोपर्यंत अयोध्येला कधी आले नव्हते ते, मी स्वतः होतो ना, माझ्याबरोबरच होते ते आता त्यांना रस्ते अयोध्येचे आम्ही दाखवल्यामुळे गल्ल्या माहीत असेल मुख्यमंत्री असल्यामुळे। अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गावरून मार्गक्रमण करणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या ठाकरे गटासोबत त्यांची राजकीय लढाई होणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे। परिणामी अयोध्या दौऱ्यावरून एकमेकांवर राजकीय बाण चालवायला सुरुवात झाल्यानं राजकीय रामायणाचं रूपांतर लवकरच महाभारतात व्हायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीला आता आठवडा उलटलाय। हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय, पण आता या दंगलीचे साईड इफेक्ट्स हळूहळू जाणवू लागलेत। जे दंगलीमध्ये सामील नव्हते त्यांनाच या दंगलीचा फटका सहन करावा लागतोय। आठवड्यानंतर सुद्धा किराडपुरातल्या व्यापारी या दंगलीच्या भीतीतनं अजून बाहेर पडलेले नाही। छत्रपती संभाजीनगरमधल्या या किराडपुरा परिसरात आज शांतता आहे, पण याच भागात 29 मार्चच्या रात्री जमावानं घातलेल्या धुडगुसानं शहरातील एकोप्याला धक्का बसला। त्या रात्रीचा थरार अजूनही राम मंदिराच्या उजव्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच हॉटेल असलेल्या अब्दुल अजीम यांच्या चेहऱ्यावर जाणवतो। या हॉटेलमध्ये हिंदू मुस्लिम बांधव चहासाठी गर्दी करायचे, पण आज आठवडा उलटूनही त्यांच्या हॉटेलकडे ग्राहक फिरकत नाहीयेत। जब से ये हुआ तो माहौल पूरा गिर गया, जैसा लोग आने को थोड़ा वो रहे होटल के अंदर। अपना ही नहीं, सब चौतरफ ऐसा माहौल हुआ जैसे पट्टे में रोजा इफ्तारी के वास्ते अच्छा होता था, पण अभी कुछ ही नहीं हो रहा, जैसा धंधा पानी कुछ भी नहीं हो रहा, एकदम कम है जैसे। राम मंदिराच्याच डाव्या बाजूला दळवे तेल भांडार आहे। अजीम यांच्याप्रमाणेच या तेल भांडाराचे मालक नारायण दळवे यांचाही दंगलीशी कसलाही संबंध नाही, पण त्यांच्या व्यवसायालाही या दंगलीचा फटका बसलाय। हमारा 90% एकदम फर्स्ट क्लास एरिया चालू था, कुछ भी नहीं ऐसा। पर अब ये लोगों को ऐसा लगा कि भाई ये हो गई घटना बोल के, ऐसा लोगों को डर बैठ गया भाई। किराडपुरातील राम मंदिराला अजूनही RAFचा गराडा कायम आहे। रस्त्यावर अद्यापही पूर्वीप्रमाणेच लोकांची वर्दळ दिसत नाही, त्यामुळे अजूनही लोकांच्या मनातील दंगलीची भीती गेली नसल्याचं स्पष्ट होत आहे। रस्त्यावरच्या छोट्या व्यावसायिकांनाही चिंता सतावतीये। हमारे कारोबार बहुत स्लैक्स हो गए भी, जो 12-15 हज़ार रुपये का गल्ला आने वाला आज 3-4 हज़ार रुपये पे आ गया, और पब्लिक भी बहुत कम हो गई मार्केट में। इफ्तार के टाइम पे गाड़ी वगैरह भी बहुत कम लग रहे, और पब्लिक भी बहुत कम आने लगी। खरं तर दंगलीमुळे कधीच सर्वसामान्यांना फायदा होत नाही, कारण दंगलीचे परिणाम कधी जातीभेद करत नाही। हिंदू, मुसलमान आणि इतर जातीच्या नागरिकांना सारखाच फटका बसतो। त्यातही हातावर पोट असणाऱ्यांचं मोठं नुकसान होतं। त्यामुळे पुन्हा धार्मिक सलोखा बिघडणार नाही, शहराची बदनामी आणि सर्वसामान्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी प्रत्येकानंच घ्यायला हवी। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। महाविद्यालयीन शिक्षण GSTच्या कक्षेत आणण्याचा पराक्रम गोंडवाना विद्यापीठानं केलाय। विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना विविध शुल्क भरताना 18% GST भरणा करण्याचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, आणि त्यामुळे आता शैक्षणिक क्षेत्रातनं नाराजीचे सूर उमटतायत। गोंडवाना विद्यापीठातील वित्त व लेखा अधिकाऱ्यांनी काढलेलं हे GSTचं परिपत्रक, त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे।
आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र व्यवस्थापन परिषदेनं घेतलेला निर्णय विद्यापीठाच्या उद्देशालाच हरताळ फासणारा असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतीये. विद्यापीठाच्या द्वारा संचालित महाविद्यालयांमध्ये अतिशय गोरगरीब विद्यार्थी, आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना या निर्णयामुळे त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग हा रोखल्या जाण्याचा हा निर्णय विद्यापीठाने घेतलेला दिसून येतो आहे. केंद्र सरकारनं शिक्षणावर जीएसटी आकारलेला नसताना गोंडवाना विद्यापीठानं हा उफराटा कारभार का केला असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. बाकीचे युनिव्हर्सिटीज आहेत आतापर्यंत कुठेच सुरू झालेलं नाही, परंतु इथेच काय आपण हे तमाशा लावलेले आहेत मला कळत नाही. आम्ही तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि हे जर वापस घेणार नाही तर आम्ही इथे आंदोलनसुद्धा करण्याकरता आता मागे पुढे पाहणार नाही. हे सगळं जे लोकशाही पद्धत सोडून डिक्टेटरशिप इथे सुरू झालेलं आहे. जीएसटीच्या मुद्द्यावरती गोंडवाना विद्यापीठानं काय स्पष्टीकरण दिलं ते आता पाहूयात. ह्या फीसवर 18% GST लावावा असा निर्णय घेऊन सर्व कॉलेजेसला त्याप्रमाणे कळविले आहे. ह्या फीमध्ये कुठेही विद्यार्थ्यांनी भरावयाच्या फीवर GST आहे असे दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा कुठल्याही प्रकारचा भुर्दंड पडणार नाही. महाविद्यालयं शिक्षणाचं आणि लोककल्याणाचं कार्य करतात, मात्र त्यांच्यावर लादलेल्या जीएसटीचा भार हा विद्यार्थ्यांवरच पडणार असल्यानं विद्यापीठानं त्यांच्या निर्णयावरती विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. कंबोडियाला भारतातल्या वाघांचं वेध लागलंय. नामशेष होत जाणाऱ्या वाघांची संख्या वाढवण्याकरता भारतातून वाघ कंबोडियाला पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंबोडियातनं भारतामध्ये चित्ते आणल्यानंतर आता भारत कंबोडियाला रॉयल बंगाल टायगर देऊन त्याची परतफेड करणार आहे. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. विदर्भातील हे वाघ आता कंबोडियाला जाण्यासाठी सज्ज झालेत, कारण कंबोडियात 2007 पासून वाघ नामशेष झालेत. वाघांची संख्या वाढवण्याकरता आता भारतातून वाघ कंबोडियात पाठवले जात आहेत. सरकारी स्तरावर प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही देशात तसा सामंजस्य करारही करण्यात आलाय. भारताचे एक शिष्टमंडळ नुकताच कंबोडिया दौरा करून आलं. प्रायमरी जे करार असतो तो करार झाला आणि त्या करारानुसार मग त्या ठिकाणी कंबोडियामध्ये वातावरण आहे का, आपले वाघ तिथे राहू शकतील का, त्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी आपल्याकडनं एक टीम गेली भारतातनं. आता त्या टीमचा अहवाल काय येतो म्हणजे काय येतो त्याच्यानंतर ही बाकी सगळी प्रोसेस अवलंबून आहे. जगभरातल्या वाघांच्या तुलनेत 70% वाघ हे भारतात आहेत. त्यातही रॉयल बेंगाल टायगर या प्रजातीचे रुबाबदार वाघ विशेषतः विदर्भात बघायला मिळतात. त्यांना कंबोडियात धाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रॉयल बेंगॉल टायगर म्हणजे थोडासा माणसांना अवॉइड करणारा किंवा आपला क्षेत्र निवडून राहणारा, डेन्स फॉरेस्टमध्ये राहणारा. कारण आपल्याकडे जे जंगल आहे ते खूपच घनदाट आणि उंच झाडांचं जंगल आहे. तो सेम जर हॅबिटॅट त्यांना तिकडे मिळाला, प्रॉपर प्रेबेस जर मिळालं तर नक्कीच सर्वाइव्ह करतील. वाघांच्या संवर्धनाच्या प्रोजेक्टमधले 350 वाघ आणि इतर जंगलांमधले 100 वाघ असे सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. विदर्भातल्या वाघांची खासियत काय त्यावर नजर टाकूयात. विदर्भातल्या वाघांची प्रजनन क्षमता चांगली आहे. एका वेळी 5 बछड्यांना जन्म देण्याची क्षमता आहे. पहाडी, घनदाट जंगल, मोकळ्या मैदानात वास्तव्याची या वाघांना सवय आहे. विदर्भातली वाघांची संख्याही जास्त आहे. इतरत्र हलवण्यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न सुरू होते. संख्या जास्त असल्यानं मानव वन्यजीव संघर्षही वाढला होता. वाघाचा अधिवास सुरक्षित करणे, वाघाला लागणारं भक्ष्य याची चाचणी झाल्यावर कंबोडियाकडून आणि सरकारी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भारताकडून वाघ पाठवण्यावर शिक्कामोर्तब होईल. वन्यजीव संवर्धनातलं हे लक्षणीय पाऊल असेल यात शंका नाही. नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. हिंगोलीमध्ये दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या व्यक्तीनं पाण्यात तरंगून दाखवलं. हातापायांची हालचाल न करता पाण्यात स्थिर राहून या व्यक्तीनं हरिभाऊ महाराजांचा पुन्हा एकदा भांडाफोड केलाय. वाशिम शहरात आमदार लखन मलिक यांच्या नेतृत्वात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून यात्रेची सुरुवात झाली. यावेळेला काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. रत्नागिरीतल्या केळशी महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या रथ उत्सवाला सुरुवात झालेली आहे. देवीचा रथ गावात फिरवला जातो. सगळे लोक मोठ्या भक्तिभावानं या रथ उत्सवात सहभागी होत असतात. केळशी गावची रथ उत्सवाची अनेक वर्षांची परंपरा अखंडपणे जपली जाते. चांदवडच्या वडनेर भैरव इथल्या श्री कालभैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. यावेळेला देवतांचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेच्या निमित्तानं कालभैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी मातेच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे. डहाणू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 22 वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक पार पडतीये. गेल्या 22 वर्ष राष्ट्रवादीची बिनविरोध सत्ता होती. पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान त्यांनी पण आम्ही कमरेचं डोक्यावर गुंडाळणार नाही. पण जे फडणवीसांना फडतूस म्हणाले, खरं म्हणजे फडणवीस साहेबांनी देखील खूप संयम बाळगला. ते उद्धट ठाकरे किंवा उद्ध्वस्त ठाकरे नाही म्हणाले, त्यांनी संयम बाळगला. ही संस्कृती आहे, ही परंपरा आहे आणि हे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. आणि महाराष्ट्रातली जनता हे सगळे जे काही वैफल्यग्रस्त झालेले आहेत, हे सत्तेच्या खुर्चीसाठी सगळा जो काही खेळ सुरू आहे, हा खेळ लोक ओळखतात. ही बिलकुल सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न आहे हा बिलकुल मिळणार नाही. ह्या महाराष्ट्रातली जनता सगळ्यांना ओळखते. त्यांनी काय काय केलं, 2.5 वर्षात काय झालं, 7-8 महिन्यात आम्ही काय केलं, जे सगळं या महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे जाणते आहे. मी योग्य वेळी आणखी जे आम्हालाही त्यांच्यापेक्षा तिखट बोलता येतं. आमच्याकडे खूप बरंचसं काय काय आहे, परंतु आम्ही शेवटी मर्यादा पाळत असतो. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. योग्य वेळी सगळं बोलेन. फडणवीस कारतूस आहे असं म्हणतात. फडणवीस कारतूस आहे तर अरे देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे का त्यांना? त्यांनी त्यांचं जेव्हा ते महापौर होते, आमदार होते, विरोधी पक्षनेते होते, मुख्यमंत्री होते, आता ते अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी कामातून त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. बोलणाऱ्यांचं काय कर्तृत्व आहे? जर वडिलांची पुण्याई, बाळासाहेबांची पुण्याई नाव सोडलं तर काय आहे तुमच्याकडे? काय काय म्हणून तुम्ही बोलताय? कोणावर बोलताय? या महाराष्ट्रातली जनता कामाला महत्त्व देत असते, या आरोपांना महत्त्व देत नाही. आणि ज्यांच्याबरोबर आज ते फिरतायत, मी आता त्याच्यावर जास्ती काही बोलू इच्छित नाही, पण त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध विषयांवरती यावेळेला बोलताना दिसून आले. तर काही दिवसांपूर्वीच झालेल्या वादावरती देखील त्यांनी थेटपणे योग्य वेळी योग्य उत्तर देऊ असं देखील ते म्हणाले. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी जाणून घेण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. सांगितलं चला मला 40 ठाण्यातून पण मी लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का? लोकशाहीमध्ये कुणाला कुठूनही निवडणूक लढवण्याची मुभा. आदित्य ठाकरेंच्या ठाण्यातून निवडणूक लढण्याच्या वक्तव्यावर
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मी आपल्याला निमंत्रण देते, हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्री या. बावनकुळेंमध्ये हिंमत असेल तर 48 तासात मातोश्री बाहेर येऊन दाखवा. सुषमा अंधारेंचे बावनकुळेंना खुलं आव्हान. उद्धव ठाकरे महाफडतूस, खोटारडा माणूस. ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याचा टीझर जारी. 8 एप्रिलला लखनौला होणार रवाना. बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रीला अखेर उपरती. शिर्डीच्या साईबाबांच्या वक्तव्याप्रकरणी बाबाचा माफीनामा. ईडी सीबीआय विरोधात विरोधी पक्षांची याचिका ऐकून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. नेत्यांसाठी वेगळे नियम बनवू शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण. आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. तर गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ठाणे शहराची चर्चा आहे. मंगळवारी दोन्ही सेनेमधील राजकीय राड्यानंतर हा वाद पेटला. ठाण्यामधील मारहाण झालेल्या महिला कार्यकर्तीची उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती जोरदार शेलक्या शब्दात टीका केलेली होती. आणि त्यानंतर बुधवारी महाविकास आघाडीनं ठाण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केला. आणि त्यामुळे ठाण्यामधील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीनं जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन केलं. ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणी विरोधात महाविकास आघाडीनं जनप्रक्षोभ मोर्चा आयोजित केला होता. ठाकरे पक्षानं मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसची त्यांना साथ मिळाली. जनप्रक्षोभ मोर्चाच्या माध्यमातून ठाणे शहरात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची एकजूट बघायला मिळाली. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला आलं, त्यांचं कौतुक करायला आलोय मी. कसा माणूस असेल, कशी ती व्यक्ती असेल, कसा त्यांचा जीव असेल, कसं काळच कसं असेल, कसं हृदय असेल, तुम्ही विचार करा. स्वतःच्या शहरामध्ये जो स्वतःचा बालेकिल्ला मानत नाही तसा. कारण मी त्यांना सांगितलं, चला मला 40 ठाण्यातून पण मी लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे त्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. जनप्रक्षोभ मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्या चुप आहेत म्हणून त्यांना अन्याय सहन होतो असं समजू नका. एक दिन चिंगारी आग में बदल जाएगी. जब वो आग लगेगी तो तुमको यहां से बचाने वाला भी कोई नहीं होगा. मोर्चा दरम्यान झालेल्या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. बावनकुळे साहेब, 2 हात 3 मस्तक जोडून मी आपल्याला निमंत्रण देते, हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्री या. गेल्या 2 दिवसांपासून ठाणे शहर हे राजकीय संघर्षाचं मैदान ठरलंय. मंगळवारी उद्धव ठाकरेंनी ठाण्यात येऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यावर राजकारण तापलं. ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. त्यानंतर महाविकास आघाडीनं जनप्रक्षोभ मोर्चाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे ठाणे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती केलेल्या टीकेनंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली। राणेंच्या या टीकेमुळे राजकारण मात्र चांगलंच तापल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे। अत्यंत लाचार लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय। ठाण्यातील राजकीय राड्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार शरसंधान साधलं होतं। एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे। मात्र त्यावरून आता चांगलंच राजकारण तापलंय। उद्धव ठाकरेंची फडणवीसांवरची टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। भाजपचे नेते ठाकरेंवर तुटून पडलेत। मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा दिला, तर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केलाय। खोटारडा माणूस आमच्या गृहमंत्र्यांना जी भाषा बोलतोय ना, फडतूस, हा महाफडतूस आहे। काय कामाचा नाही ना देशाला ना राज्याला, नाही जे असलेल्या शिवसेनेला, आता मातोश्रीला किती कामाचा आहे मला माहित नाही। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय सामना सुरू झालाय। दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर बोचरी टीका केली जाते। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुष्पा स्टाईलनं प्रत्युत्तर दिलंय। आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री। उद्धव ठाकरे फडतूस नहीं कारतूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा घुसेगा। खरं तर राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। मात्र ठाण्यातील ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीमुळे या संघर्षाला चांगलीच धार आली आहे। उद्धव ठाकरेंनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दात टीका केली होती। आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं? एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे। त्यावरून आता ठाकरे आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ठाण्यामधील महिला पदाधिकाऱ्यावरचा हल्ला आणि उद्धव ठाकरेंच्या शिंदे फडणवीसांवरील जहरी टीकेनं सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पेटलाय। पण याच दरम्यान आता शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीला देखील निशाणा साधायला सुरुवात केलेली आहे। नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। बाळासाहेबांची जादू नाहीशी करण्याचं काम, केसरकरांचा काँग्रेस राष्ट्रवादीवर आरोप, महाविकास आघाडीचा शिवसेनेवर पलटवार, उद्धव ठाकरे सातत्यानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर निशाणा साधतायत। ठाण्यातील महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून तर ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलाच तणाव निर्माण झालाय। पण आता याच दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं कायम बाळासाहेबांची जादू नाहीशी करण्याचं काम केलं असा आरोप दीपक केसरकरांनी केलाय। एक प्रयत्न जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नेहमी राहिलेला आहे की बाळासाहेबांनी जी जादू निर्माण केली ती जादू नाहीशी करायची, तर त्यांनी काही प्रमाणामध्ये तो प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही, कारण शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी उठाव केला आणि बाळासाहेबांचं नाव कायम ठेवलं। नाहीतर उबाठा हेच नाव राहिलं असतं शिवसेनेचं, आणि आता सुद्धा उबाठा नाव राहिलेलं आहे त्यांच्याकडे। दीपक केसरकर यांच्या या आरोपांना महाविकास आघाडीनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। केसरकर आणि त्यांच्यासारखे लोक आता काँग्रेस राष्ट्रवादीला दोष देत आहेत आणि शिवसैनिकांच्या मनात, जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत त्यांच्या मनात अशा प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादीबद्दल एक भीती तयार करतात। पण त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही। खरं तर ठाण्यातील हल्ल्यावरून सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय कल्ला सुरू आहे। पण दीपक केसरकरांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करून एक प्रकारे विषयांतर करण्याचा प्रयत्न केलाय। पण केसरकरांच्या या प्रयत्नांनी खरंच फडतूस विरुद्ध काडतूस आणि त्या पुढे आता शिवसेना तोपर्यंत पोहोचलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण थांबतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि छोटे पक्ष यांच्या समोर सध्या कोणता पर्याय उपलब्ध आहे हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. महायुती महाविकास आघाडी यांच्या सोबत त्यांची मैत्री टिकली नाही आणि त्या मैत्रीचा त्यांना फायदाही झाला नाही आणि त्यामुळे आता राजू शेट्टी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राजू शेट्टी कुणासोबत निवडणूक लढणार? महायुती मविया नाही, मग पर्याय कोण? राजू शेट्टींचा नेमका मित्रपक्ष कोणता? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या राजकीय गोंधळात सापडले. राजू शेट्टींनी शिवसेनेशी दोस्ती केली, भाजपशीही मैत्री करून पाहिली, महाविकास आघाडीच्याही वळचणीला उभं राहून पाहिलं. पण राजू शेट्टींना त्यात फारसा राजकीय फायदा झाला नाही. उलटपक्षी सत्ताधाऱ्यांशी सोबत ठेवल्यानं राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची धार कमी झाली. या उलट या मैत्रीचा राजकीय फायदा काहीच झाला नाही. एकूणच राज्यामधले एकूण स्थिती, जनसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे ना विरोधी पक्षाचं लक्ष आहे ना सत्तेतल्या लोकांचं लक्ष आहे. साधं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंकिंग करायला आता 1,000 रुपयाची खंडणी द्यायची पाळी आलेली आहे सर्वसामान्यावर. राजू शेट्टी केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती सोबत आघाडी करतील अशी शक्यता होती, पण त्यांनी केसीआर सोबत आघाडी करणार नसल्याचं सांगितलंय. तसंच बोगस चळवळवाल्या संघटनांसोबतही जाणार नसल्याचंही राजू शेट्टी म्हणाले. आम्ही 6 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. याचा अर्थ 42 मतदारसंघामध्ये अशाच प्रकारचे आमच्यासारखे चळवळीतले लोकांच्यासाठी संघर्ष करणारे कोणी असेल तर त्यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करू. परंतु केवळ चळवळीचं नौटंकी करणारे असतील तर आम्ही त्याचा काही विचार करणार नाही. एकेकाळी राजू शेट्टींशी आघाडी किंवा युती करण्यासाठी राज्यातील सगळेच पक्ष उत्सुक असायचे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राजकीय पिछेहाट झाल्यानं राजू शेट्टी एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांच्या देवत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यामुळे साई भक्तांमध्ये संतापाची लाट उसळलेली होती. धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईची मागणी जोर धरू लागलेली होती आणि आता वाढता वाद लक्षात घेता धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली है. हमारे धर्म के शंकराचार्य जी ने साईं बाबा को देवताओं का स्थान नहीं दिया है. साईं बाबा संत हो सकते हैं, फकीर हो सकते हैं, भगवान नहीं हो सकते. या वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना अखेर उपरती झाली आहे. तसंच त्यांनी आपल्या या वक्तव्यावर माफी देखील मागितली आहे. माझ्या मनात संत आणि महापुरुषांविषयी नेहमीच आदराची भावना आहे. शंकराचार्यांनी जे म्हटलं होतं त्याचा मी पुनरुच्चार केला होता. साईबाबा संत फकीर असतील आणि भक्तांमध्ये त्यांच्याविषयी श्रद्धा असेल, तसंच ते त्यांना ईश्वर मानत असतील तर ती त्यांची व्यक्तिगत भावना आहे. त्याला माझा विरोध नाही. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून खेद व्यक्त करतो. अशा शब्दात धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली आहे. मात्र त्यांच्या या माफीनाम्यावर शिर्डीकर साई भक्तांचं काही समाधान झालेलं नाही. साई भक्तांच्या दुखवलेल्या मनाचा आदर करीत वीरेंद्र शास्त्री महाराज यांनी जाहीर सभेतच माफी मागणं अपेक्षित होतं आणि त्यांना मी काल परवाच्या आमच्या आंदोलनानंतर परत एकदा सांगतो, जर वेळ मिळाला धीरेंद्र शास्त्री महाराजांना तर त्यांनी बाबांविषयी जाहीर सभेत माफी मागणं अपेक्षित आहे. साईबाबा देव नसल्याचा दावा धीरेंद्र शास्त्रीनं केला होता. साईं बाबा संत हो सकते हैं, फकीर हो सकते हैं, भगवान नहीं हो सकते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातील साई भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी युवा सेनेनं मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तर तिकडे शिर्डीमध्ये धीरेंद्र शास्त्री विरोधात निदर्शनं करण्यात आलेली होती.
तसंच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनीही धीरेंद्र शास्त्रींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. वाढता वाद लक्षात घेता आता धीरेंद्र शास्त्रींनी एक पाऊल मागे घेत वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागितली आहे. मात्र वादग्रस्त वक्तव्य करण्याची धीरेंद्र शास्त्रींची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांविषयी अशाच प्रकारे वक्तव्य केलं होतं. त्यावरूनही त्यांना माफी मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर 30 वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशामध्ये ईडी आणि सीबीआयच्या कारवायांविरोधात देशातील 14 विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती. केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आलेला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं तीच याचिका आता फेटाळून लावलेली आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे देशातील प्रमुख विरोधी राजकीय पक्षांना मोठा झटका बसलाय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिकाकर्त्यांना मागे घ्यावी लागली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. केंद्र सरकारकडून केवळ विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. 2014 पासून 2022 पर्यंत ईडीनं देशातील 121 राजकीय नेत्यांची चौकशी केली. त्यात 95% नेते हे विरोधी पक्षातले होते. तर सीबीआयनं 124 नेत्यांची चौकशी केली. त्यामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची संख्या 108 इतकी आहे. ही आकडेवारी याचिकाकर्त्यांकडून सादर करण्यात आली होती. और आज सर्वोच्च न्यायालय की मोहर लगने के बाद ये स्पष्ट हो गया है कि न्याय, ईमानदारी, सच्चाई और कानून वो किस तरफ है. राजकारण्यांना कोणताही विशेषाधिकार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. सामान्य नागरिकाप्रमाणे राजकारण्यांचे अधिकार आहेत. राजकारण्यांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्व तयार करता येणार नाहीत असं सरन्यायाधीश म्हणाले. त्यानंतर विरोधी पक्षांनी आपली याचिका मागे घेतली. सच्चाई, ईमानदारी, आप संख्या में तो 14 हो सकते हैं, लेकिन आपके पास यह ताकत नहीं है कि जो एक मुहिम हमारे ईमानदार प्रधानमंत्री जी ने छेड़ी है, जो जांच एजेंसियां ईमानदारी से अपना काम कर रही हैं, कानूनी तरीके से कर रही हैं, उसको आप रोक सको. देशातील 14 विरोधी पक्षांनी एकत्रितपणे ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. यात काँग्रेससह द्रविड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, भारत राष्ट्र समिती, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, झारखंड मुक्ती मोर्चा, जनता दल युनायटेड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी आणि जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षांचा समावेश होता. अटक, रिमांड आणि जामीन याविषयी नवीन मार्गदर्शक तत्व जारी करण्याची मागणीही यात करण्यात आली होती. मात्र कोर्टानं याचिका फेटाळल्यामुळे विरोधकांना मोठा झटका बसलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.